गार्डनमध्ये फळं हुडकत फिरत होतो. अचानक थांबलोत कारण की गेल्या वेळेस इथं आमची लयच आग उठली होती. मायडीच्या अंगावर गान्या पडल्या होत्या. गान्या म्हणजे आमच्याकडे हे जे पुळी आहे त्याचा प्रकार आमच्याकडे गान्या म्हणजे दिला ह्या माशाला. कारण ह्याची लयच आग होती आणि सारखा चालत होता. माझ्या आयुष्यात मी एवढी मोठी पोळी पहिल्यांदाच बघितली होती. पण अशा लाल लाल गाण्याचा टपूनच बसल्या होत्या. आता प्रमाणात एवढी मोठी पोळी नाही कधी बघितली, एवढ्या गाण्याचं प्रमाण बी नाही बघितलं. कुणी विचार केला तर गेल्यावर लय चावलं तर कोणतरी जाळून टाकलं असतं. हे म्हणलं नाही, आता ह्याला योग्य पद्धतीने धरायचं. पोतं घेऊन आलो, हळूहळू गेलो. जराही चूक सगळ्यात चावूनच घ्यायचं काम होतं. पण शेवट आरामशे आरामशे आरामशे, पण ते बी झाड होतं फ्रीजचं, त्यालाही काटे होते पण गाप दिशेने धरलं. शेवट जिंकलोत. आता म्हणलं ह्याचा फाटा तोडून घ्यायचा आनंद तर लय व्हायला लागला. कारण की 2-4 अपेक्षा होत्या की चावत्यान म्हणून, पण एकही चावली नाही. चला म्हणलं तर अशा योग्य ठिकाणी नेऊन सोडायचं जिथं करून आपल्या धोका झाला नाही पाहिजे आणि त्यांचा पण जीव वाचला पाहिजे. गेल्या गेल्या सोडल्या नाळत पळून, पण मायडीचा मुगल तिथंच पडला. मायडी म्हणले किती मासे चावायचं हरकत नाही, पण मुगलीला काय झालं नाही पाहिजे. चला, काहीतरी जीवनामध्ये डेंजर पर आनंदी. ओके, धन्यवाद.